वर झाला रे, वर झाला. मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ताच मी उठलो आहे आणि आज आहे तुळशीचं लग्न. तर आता संध्याकाळी तुळशीचं लग्न आहे, तर सगळेच जातो खालती, तयारी करूया थोडी. चला, सगळं आवरून झालं आहे, ब्रश वगैरे केला आहे आणि आता गाडी धुवायची आहे आणि तुळस पण धुवायची आहे. आज तुळशीचं लग्न असलं मी आधी पहिली तुळस धुतो. चला, तर आता मस्त आधी पहिलं पाण्याने धुवून घेतो आणि नंतर मग साबण बिबण लावून धुईन. बघा सगळे तशी स्वच्छच आहे, पण आता जरा धुवायला पाहिजे आज. खालती थोडी खराब होते, वरती तशी चांगली आहे. तर मस्त आधी पाणी मारतो आणि मग साबण बिबण लावून धुवून घेतो. आणि आज इकडे सगळं आजूबाजू तर आता नाही बघा, पावसामुळे ना इथे खूप सारा चिखल आलेला, दारात खराब दिसत होता. तर म्हटलं सगळं भरून टाकून देऊया. तर बघा मी आणि आर्य आता टाकतो आहे, भरतो आहे त्याच्यात. साफसफाई तर करून झाली आहे, तर मस्त आंघोळ करतो. चला, नाश्ता वगैरे तर करून झाला आहे आणि आता ना मम्मी आणि हळद लावणार आहे तुळशीला, ती बघूया. चला, तर आता बघा तुळस किती मस्त दिसते आहे. आणि आता मम्मी आणि बघा प्रचिती ते रांगोळी काढतात. आणि बघा मम्मी आता हळदीची तयारी करते आहे. हे बघा आता हळद आहे, तर आता 12 वाजता हळद लावणार आहेत. आणि बघा आपण रांगोळी पण काय मस्त काढली आहे. आणि बघा सगळं साफ दिसतं, एकदम स्वच्छ. आणि बघा आता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मम्मी आता हळद लावून घेते आहे. बारीक बारीक पाऊस पण सुरू झाला आहे. पावसाचं काय खरं नाही, कधी पण लागतो. मी चाललो आहे जरा बाजारात, थोडं सामान आणायचं आहे, तर ते घेऊन येतो. मस्त पुरी आणि भाजी मस्त आवडतं आहे, लगेच जेवतो. तर आता आम्ही नाही बघा, मी पप्पा आणि काका नाही ते ही दिंड्याची झाडं आणायला गेलो. हे बघा इथं तोडून आणली आहेत. ते संध्याकाळी लागणार आहेत लग्नाच्या वेळी तुळशीत लावायला. आणि बघा आता तुळस मस्त तयार केली आहे. हे बघा साडी वगैरे नेसवली आहे मस्त. आणि बघा हळद बघा किती लागली आहे. तर सगळी तयारी तर होत आली आहे. हे बघा वरती मस्त फुलांनी सजवली आहे वगैरे. आणि बघा ही पूजेची सगळी तयारी सुद्धा झाली आहे. सगळं सामान इथं रेडी ठेवलं आहे. फटाके पण ठेवला नाही प्रत्येकने. आणि बघा आता इथे ना लाईटिंग वगैरे करतायत तुळशीला. आणि बघा हार वगैरे केलेत तयार. हे बघा आता मस्त रांगोळी वगैरे पण रेडी आहे. आणि बघा कणा काढते मम्मी, म्हणजे थोडक्यात डिझाईन असते डेकोरेशनसाठीच. हे बघा असं सगळीकडे काढणार तुळशीला, दिसायला मस्त दिसतं. त्याची बघा आता मस्त दिसते तुळस, सगळी रेडी झाली आहे. वगैरे सजवून झाली आहे मस्त.
मी बघितलं असाल. तर आता मी ना माझा इस्त्री करतो ड्रेस आणि तयारी करायला घेतो. तर आता आम्ही सगळे रेडी आहेत लग्नासाठी. हे बघा एकदा सगळी तयारी झाली आहे. आता फक्त भटजी याची वाट बघायची आहे. आणि भटजीनं जसं सांगितलं आहे की थोडं काळोख झाल्यावरच या, म्हणजे कसं लायटिंग वगैरे व्यवस्थित दिसतील, फटाके वगैरे लावतो ते सुद्धा क्लिअर दिसतील, रात्री थोडी मजा येते, म्हणून जरा उशिराच यायला सांगितलं आहे. तयारी वगैरे तर करून माझी झाली आहे. मस्त आता शर्ट वगैरे घातला आहे, जातो बाहेर. सगळे आले आहेत आणि भटजी पण आता येतील 5 मिनिटात. चला. तर आता हे बघा मम्मी इथे सगळ्या पंत्या पेटवते आहे. तयारी तर सगळी झाली आहे. पप्पा पण रेडी आहेत. आणि भटजी आता इथे समोरच्या घरात गेले आहेत, त्यानंतर आमच्याकडे येणार आहेत. आणि सगळं एकदम रेडी ठेवलं आहे. आणि बघा घर बघा कसं मस्त दिसतं आहे. सगळे लायटिंग वगैरे चालू केले आहेत आणि सगळ्या पंत्या वगैरे पण लावल्या आहेत सगळीकडे. काका पण रेडी आहेत. आणि बघा काळोख झाल्यावर काय मस्त वाटते बघा तुळस, एक नंबर. लायटिंग केल्यामुळे अजून चांगली दिसते. आता हे बघा सगळी लोक आली आहेत लग्नासाठी. सगळी लोक शेजारचेच आहेत सगळे. आता आम्ही एकमेकांकडे जातो लग्न वगैरेसाठी. तर ते बघा लग्नाची सगळी तयारी सुरू होते आहे. पाण्यामध्ये उजव्या हातात पडी घ्या तिने टेक होती ते अरे घ्या आणि जळायचं पाणी होत अरे घ्या आणि या मी होत परत साधं पाणी घे पेल्यातलं अरे घ्या आणि तसंच टेक अरे घ्या. आणि हे बघा स्काय शॉट इथे तयार ठेवले आहेत. जसं लग्न लागेल तर सुरू करू. हॉलच्या पाठीमध्ये आणि करावं तर आता ही बघा लग्नाला सुरुवात होते आहे. बघा अंतरपाट आता धरतायत. तर आता लग्न वगैरे तर झालं आहे. आणि आता आहे बघा आम्ही कंदील सोडतो आहे. हे बघा आधी सगळं असं तयार करावं लागतं. हा बघा उडाला कंदील, काय मस्त उंच गेला आहे बघा, एक नंबर. दिवाळीचं भरपूर आणलेले आम्ही कंदील. आता हे बघा 4 कंदील आहेत, सगळे उडवून दिले. आणि आज आर्य पण जाणार आहे
तर म्हटलं आज लास्ट डे आहे दिवाळीचा, सगळे आता संपलं, त्यामुळे म्हटलं सगळे कंदील एकदम सोडून द्याव्या. कसला गेला बघतो, सरळ एकदम. लग्न वगैरे झाली आहेत लावून, मस्त आमचं पण झालं आहे आणि वाडीत पण सगळीकडे लावून आलो आहे लग्न. आता मस्तपैकी जेवतो. चला आधी पहिले चेंज करतो. तर आता जेवायला मस्तपैकी भाकरी, झुणका, पुरी, भाजी लगेच जेवण घेतो. सगळं आवरून झालं आहे, मस्त जेवण पण झालं आहे. आता लगेच एडिटिंग करायला बसतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.